नमस्कार, मी रेणुका खोडतरकर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी आले आखेरीला। मी आणि समीक्षा आम्ही दोघंजण आखेरीला आलो आहोत। आखेरीला का आलो आहोत ते बघण्यासाठी आजचा माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा। आज आम्ही इलो श्री आखेरी रामेश्वर मंदिर। अशा प्रकारचा खूप प्राचीन मंदिर असा आणि पांडवकालीन मंदिर असा। इकडचे खांब वगैरे पूर्णपणे दगडी बांधकाम केलेलं असं। मंदिराची रचना खूप मस्त असं बघा। पूर्णपणे दगडी बांधकाम केलेलं असं। मंदिरात बरेच कार्यक्रम होत असतात। मंदिराच्या आजूबाजूच्या आवारात बरीच छोटे छोटे मंदिर असतात। ते पण मी तुमका दाखवते। ही खूप प्राचीन तळी आहे बघा। आणि तळ्यातलं पाणी अजून काय आटलं नाही अशा प्रकारे। श्री रामेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर असा आणि प्राचीन मंदिरांका भेट देऊक मला खूप आवडता। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप चांगलो असा आणि वातावरण खूप भारी असा आणि पूर्णपणे शांतता असा। त्याच्यामुळे मंदिरात येऊन बसल्यात आपल्याला भारी वाटतं। अशा प्रकारचे हे प्राचीन मंदिर।
मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात बरीच मंदिर आहेत. श्री परकवस मंदिर आणि मंदिर आहे. बऱ्याच वर्षांनी मी रामेश्वर मंदिरात गेले आहे. हे अजून एक मंदिर असा मंदिराचे रामेश्वर मंदिराच्या बाजूलाच. मंदिराच्या आजूबाजू सगळीकडे शेती केली जातात. इकडे भाजीपाला वगैरे पण भेटतात. रस्त्यावर पण इकडे बघा भाजी वगैरे घेऊन असे बसतात बघा. कोणतरी मंदिर अखेर दिलं जातं. श्रीदेव रामेश्वर मंदिर अखेरी या मंदिराला नक्की भेट द्या. आता मी तुमचं दाखवत आहे. इकडे महाशिवरात्र इकडे रज असतात. महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्या इकडे रज असतात. मंदिरात आपण बोलता खेळतात. हे बघा रथ आहे इथे. हे पूर्णपणे फुलांनी आणि लाईटीने सजवून टाकतात. माझं व्हिडिओ कसं वाटलं नका नक्की कमेंट करून सांगा. आतापर्यंत कोणी जर लाईक केला नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सगळेजण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओ कोणी सबस्क्राईब करत नाही तर नक्की सबस्क्राईब करा. आज समोर असल्यामुळे मंदिरात बरेच लोक गेलेले. आमचं मंदिर पूर्ण बघून झाला. आता आम्ही घरात चाललो. संख्या तयारी करतात घरात जायचे. घरात चाललो. समोर असल्यामुळे मंदिरात बऱ्यापैकी गर्दी होती. सकाळची बरीच गर्दी असते. संध्याकाळ झाली. लोक काय काय येतात इकडे. आमच्या बाजू तयारी करतात. मग गाडी येणार नाही पण मी आता हळूहळू शिकतले गाडी. आजूबाजूचा परिसर आहे ना खूप भारी असा. इकडे मासे पण येतात आणि खूप मस्त असतं वातावरण. इकडे मंदिरात जरा येईल का बरा वाटतं. आजचं व्हिडिओ कसं झालं नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अखेरी मंदिर बघलं नसाल तर नक्की या मंदिरात भेट द्या. बाय बाय. आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रेणुका कुडतरकर ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.